राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बारामती तालुक्यातील पदाधिकारी असतील किंवा बूथ कमिटीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यावेळेस अजितदादा पवार यांनी त्यांचे राजीनामे मागितले होते आणि एकंदरीतच हे राजीनामे देण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बूथ कमिटीचे सदस्य असतील किंवा पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेले आहेत। परंतु बारामती तालुक्यामध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीसाठी पुनर्नियोजन करण्यात येत आहे आणि बूथ कमिटीची नवीन बूथ कमिटी असेल किंवा पदाधिकारी नेमणूक करण्यासाठी सुरुवात होत आहे। यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यावर काही जबाबदारी दिलेली आहे। आपल्यासोबत किरण गुजर सर आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीतच कशा पद्धतीची येणाऱ्या काळात निवड असणार आहे बारामती तालुक्यात? नाही, निवड असण्यापेक्षा आता आपण विधानसभेला सामोरे जात आहोत। हे जात असताना अजितदादांच्या कामाची पद्धत अशी आहे, म्हणजे कोणतीही निवडणूक असू द्या, की ती अत्यंत गांभीर्याने घेण्याची आम्हाला पहिल्यापासून सवय। आज मी जवळजवळ 1991 पासून टिल डेट आत्तापर्यंत त्यांच्या सगळ्या निवडणुकीमधला सहभाग घेतलेला आहे। हे होत असताना कुठलीही निवडणूक गांभीर्याने घेतली असताना त्या निवडणुकीच्या कामकाजातले काही टप्पे असतात की कामकाज करत असताना माझ्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं कामकाज करणारे कोण असतील तर हे मतदान केंद्रावर काम करणारा कार्यकर्ता, ज्याला आपण बूथ कमिटी म्हणतो। म्हणून बूथ कमिटी हा घटक जर महत्त्वाचा आहे तर तो तितकाच मजबूत आणि सक्षम असणं आवश्यक आहे। कारण दर 5 वर्षांनी साधारणपणे काही कार्यकर्ते येतात, काही कार्यकर्ते जातात, काही तरुण हिरिरीने पुढे येतात, मग त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेणं आवश्यक होतं आहे। कारण आम्ही बघितलं की काही तरुणांनी आपण कशातही नसताना काम करायचा प्रयत्न केला। मग यासाठी काय करावं लागेल तर सत्तेचं विकेंद्रीकरण। या अर्थाने गावचा सरपंच आहे पण तोच परत बूथ कमिटीचा प्रमुख आहे असं न राहता प्रत्येक गावामध्ये स्वतंत्रपणे जेवढी मंडळी काम करतात त्या मंडळींच्या एकत्रपणे बूथ कमिट्या करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। त्याची सुरुवात मी आजच क्रांती दिनाच्या औचित्य साधून आज सुरुवात केली। बारामती तालुक्यामध्ये साधारणपणे आपल्याला माहीत आहे की जिल्हा परिषदेचे 6 मतदारसंघ म्हणजे पंचायत समितीचे 12 मतदारसंघ आहेत आणि 117 गावं आहेत। यामध्ये जायला सुरुवात केली। आज एक जिल्हा परिषद मतदारसंघ मी पूर्ण केला आणि येत्या 14 तारखेपर्यंत पहिला राऊंड पूर्ण करतो आहे। त्याच्यानंतर 15 ते 16 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी असं करणार आहोत की मी आता कार्यकर्त्यांना सांगितलं की आता बूथ कमिटी ही तुम्ही गावात बसून सर्वांनी एकत्रपणे निवडायची आहे आणि त्याची यादी आम्हाला द्यायची। पण याचा अर्थ फक्त कागदावरची नावं असतील असं चालणार नाही। मग 16 तारखेनंतर मी त्या गावामध्ये जाऊन ज्यांची नावं त्या ठिकाणी दिलीत त्यांना सगळ्यांना समक्ष बोलवणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, व्हेरिफिकेशन करणार आहे आणि मग त्यांना रितसर बूथ कमिटी सदस्य नेमणुकीचं पत्र आपण देणार आहोत। हा नेमणुकीपर्यंतचा भाग झाला आणि मग नंतरच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत बूथ कमिटी कार्यकर्त्याची कामं काय, ह्याची जबाबदारी कशी राहील या संदर्भामध्ये एक ॲक्शन प्लॅन तयार केला असून त्याच्यासाठी त्यांचं प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना पुढील कामाची दिशा ठरवून देणार आहे। दादा, एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बारामतीमध्ये अगदी 48,000 मतं कमी पडली। एकंदरीतच अनेक वेळा कार्यकर्त्यांनी किंवा गावातील नागरिकांनी काही भावना अशा कार्यकर्त्यांनी आम्हाला जवळ केल्याच्या भावना व्यक्त केल्या। त्याचा उल्लेख अगदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्या दिवशीच्या कार्यक्रमात देखील केला। त्यामुळे कुठंतरी येणाऱ्या काळात विधानसभा अगदी जवळ आलेली आहे। चांगल्या पद्धतीचं पदाधिकारी आणि बूथ कमिटी सदस्य असतील यासाठी कशा पद्धतीचा प्रयत्न राहणार की जो लोकसभेमध्ये जो अनुभव आला आहे तो विधानसभेला पुन्हा येऊ नये? नाही, आपण बघितलं असेल की आत्ताचे पदाधिकारी किंवा बूथ कमिट्या ह्या साधारणपणे गेली 10-5 वर्ष काम करणाऱ्या होत्या। लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगितलं ना की 2-5 वर्षामध्ये एक जनरेशन पुढं येतं। त्याच्यामुळं काय आहे की आता प्रत्येकाला माहिती आहे की सत्तेचं केंद्रीकरण असता कामा नये, सत्तेचं विकेंद्रीकरण पाहिजे आणि ते विकेंद्रित केलेली सत्ता ही सर्वसामान्य घटकाच्या हाती गेली पाहिजे। कुणाच्या की जो प्रत्यक्षात जाऊन काम करतो त्याच्या।
आणि त्याच्या अनुषंगानेच या सगळ्या पुनर्रचना करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे. दादा, एकंदरीतच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेची निवडणूक देखील पवार विरुद्ध पवार होईल असं जाणवते, कारण योगेंद्र पवार मोठ्या प्रमाणात तालुक्यात फिरत आहे. अगदी त्यांचं नाव पुढे देखील आलेलं आहे. एकंदरीतच ही लढाई झाली तर ह्या बूथ कमिटी असतील किंवा पदाधिकारी असतील याचा कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीसाठी फायदा होईल किंवा कशा पद्धतीचं काम केलं जाईल? नाही, आमची कामकाजाची पद्धतच अशी आहे की उमेदवार कोण आहे हे आम्ही पाहत नाही. कारण आपण बघितलं असेल की 1999ची निवडणूक, त्याच्यानंतर 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक, ह्या निवडणुकामध्ये त्यातल्या 2 निवडणुकामध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत असा समोर त्यांचा दावा होता की कुणी आलं तर 2-5 हजार मतांनी निवडून येईल. अशी बाकीतं जेव्हा मीडियाने काही लोकांनी केली तेव्हा अजितदादा पहिल्यांदा 50-52 हजार मताधिक्याने आले. नंतर तर समोरच्या माणसाचं डिपॉझिट या काही इलेक्शनला दादाने जप्त केलं. त्याच्यामधल्या इलेक्शनमध्ये 65,000च्या लीडने आले. म्हणजे काय की कुठली निवडणूक आम्ही त्यामध्ये सहज घेत नाही, त्या गांभीर्याने घेतो आणि त्याचं नियोजन करतो. तसंच नियोजन देखील ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि त्या पद्धतीने आपण सामोरे गेल्यानंतर या निवडणूक प्रक्रियामध्ये आणि बारामतीकर कार्यकर्ते मतदार यांच्यामध्ये कुठलीही संपर्काच्या बाबतीत दरी राहणार नाही याची दक्षता घेणार आहोत. दादा, एकंदरीतच आता आपण 2 दिवसापासून तालुक्याचा मोठ्या प्रमाणात दौरा करत आहे. बूथ कमिटी असतील किंवा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी गावागावात प्रत्यक्ष नागरिकांना भेटत आहात, कार्यकर्त्यांना भेटत आहात. कशा पद्धतीने नागरिकांचं बोललं जाते की कशा पद्धतीने एक चांगलं काम होईल यासाठी प्रयत्न केले? नाही, तुम्ही जर बघितलं बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 1991 पासून दादांनी केले. 7 वेळा या विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत. लोकांची धारणा मात्र पक्की आहे की बारामती तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्याला अजितदादाच पाहिजे. दुसरा अजितदादा तयार व्हायला 40 वर्ष वाट बघण्यापेक्षा आहे अजितदादाच्याच मागे लागून आणखीन कसा विकास करता येईल याचा प्रयत्न बारामतीकर करतील अशी माझी 100% आज खात्री झालेली आहे. दादा, एकंदरीतच पवार विरुद्ध पवार जर लढाई झाली तर काय परिस्थिती असेल आणि आपल्या पक्षातून कशा पद्धतीने? नाही, पुन्हा माझी प्रामाणिक इच्छा ही होऊ नये. मी आपण बघितलं असेल की माझ्या 22 जुलैच्या लेखामध्ये म्हटलं होतं एक झाली दुसरी होऊ नये, कारण आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. पण दुर्दैवाने झालीच तर ती तितक्याच ताकदीने सगळे कार्यकर्ते एक जीव त्याप्रमाणे जीवाचं रान करून काम करतील अशी माझी खात्री आहे. कारण लोकांचं विकासाच्या बाबतीत दादांच्या बाबतीत दुमत नाही. हां, तालुक्यातल्या गावागावामध्ये गटबाजी आहे, अंतर्गत गट आहे, पक्षांतर्गत आणि गावातल्या लोकांबद्दल काही मतभेद होते, परंतु या निमित्ताने ते सगळे संपून जातील अशी माझी खात्री आहे. एकंदरीतच हे होते ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर. येणाऱ्या काळात निवडणूक ही पवार विरुद्ध पवार होऊ नये अशी माझी तरी अपेक्षा आहे. पण अजितदादा पवार यांनी जो बारामती तालुक्यात जो मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे याचं पूर्ण श्रेय अजितदादांनाच आहे. आणि अजितदादा जर उमेदवार असतील तर आम्ही एकजुटीने काम करू. कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा बूथ कमिटी असतील, यासाठी मोठ्या प्रमाणात आता जी तयारी झाली ती विधानसभेला देखील आमची तशीच तयारी असेल आणि मोठ्या प्रमाणात काम केले जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.